अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. सर्वप्रथम मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते, कारण की मी जी काही श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या सप्ताहाबद्दल असेल किंवा पारणाबद्दल असेल, वाचनाबद्दल असेल, नियमांबद्दल असेल, जे काही मी व्हिडिओ केले होते त्या व्हिडिओमधली माहिती तुमच्या सगळ्यांना खूप खूप आवडते आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो आहे. याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी मोठं काही सुद्धा नाही आहे. खरंच सांगते, याच्यात माझा काही सुद्धा मोठेपणा नाही, तर खरंच सांगते स्वामी कृपा आहे आणि स्वामी माझ्याकडून सर्व काही करून घेत आहे तसं समजा. आणि तुमच्यापर्यंत जो अडला, कारण की आपले गुरुमाऊली सुद्धा म्हणतात की जो अडला नडला आहे, किंवा स्वामी महाराज सुद्धा म्हणतात ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत सेवा पोचवा, योग्य ती माहिती द्या, जेणेकरून तो सुद्धा सेवेकरी होईल आणि तो त्याच्याकडून सुद्धा भरभरून सेवा घडतील आणि तो सुद्धा अजून एखादा दुसरा सेवेकरी घडवेल आणि त्यांना सुद्धा माहिती देईल. तर अशा प्रकारे सर्व काही स्वामी कृपा आहे. स्वामी सर्व काही करून घेत आहे. जी मला माहिती आहे, जे मला अनुभव आले आहे, जे मी करते, जे मी ऐकलं आहे, बघितलं आहे केंद्रामध्ये, तेच मी तुम्हाला सांगते आहे. यातली शब्द खडानखडा माहिती तुम्हाला जी काही देते आहे ते सर्व काही खरं आहे, सत्यच तुम्हाला माहिती देत आहे आणि तुम्हाला ते आवडत आहे. कारण की काल भरभरून लोकांनी कौतुक केलं, त्यासाठीच म्हटलं एक स्पेशल तुम्हाला सुरुवातीला सांगावं की खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माझी माहिती आणि व्हिडिओ आवडत आहेत, त्याच्यापेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नाही. आणि असंच प्रेम माझ्या व्हिडिओजना देत राहा. अशाच प्रकारे नवनवीन सणावारांची असेल किंवा इतर सेवांची असेल, पारणांची असेल, दिवसा किंवा इतर महत्वाच्या सेवांची असेल, संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल आणि ती पण योग्य आणि व्यवस्थित माहिती आणि खरी जी असेल ती माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणजेच काय, तुम्हाला थंबवरून कळालं असेलच. तर मंडळींनो, आता खूप लोकांना हा प्रश्न पडतोय, ताईंना वगैरे कमेंट्स मध्ये येतात की प्रश्न की ताई गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याने काय होतं, किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचं वाचन केल्याने काय फायदे होतात. आणि अजून एक प्रश्न, गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केल्याने पितृदोष दूर होतो का. आणि घरातल्या महिलांनी, मी त्यातल्याच म्हणेल किंवा घरातल्या महिलांनी, ज्या घरातल्या कर्त्या महिला आहेत किंवा ज्या महिला मंडळी आहेत घरातल्या, त्यांनी जर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर केलं जास्तीत जास्त वर्षभरामध्ये, तर नक्की सांगेल मी तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडू शकतात आणि तुम्ही एकट्याने केलेली सेवा ही कशा प्रकारे ही तुम्हाला सर्व काही देऊन जाते आणि तुमच्या घरातील सगळ्या कुटुंबांचे प्रश्न सोडवते, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आजपासून म्हणजे आज 9 एप्रिल आहे, आज गुरुवार आहे, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आणि आजपासून आपल्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पालनाला सुरुवात झाली आहे. आणि हो, तुमच्यासारखं मी सुद्धा आजपासून पालनाला सुरुवात केलेली आहे. आज मी म्हणजे स्वगृहीच पालनाला सुरुवात केली आहे, कारण की मला केंद्रात मठात जाऊन पारायण करणं शक्य होत नाही, कारण की लहान मुलगी तिची एक्झाम चालू आहे, मिस्टर आहे, त्यांचा जॉब आहे, त्यामुळे सगळं घरातलं बघावं लागतं, कोणी दुसरं नाही बघण्यासाठी. त्यामुळे स्वगृही पारायणाला बसले आहे तुमच्यासारखंच. आणि खरंच स्वामींची इच्छा, दत्तमानांची इच्छा होती पारायण करून, त्यांनी घेतलं, माझ्याकडून सुरुवात तर झाली आहे. आता 7 दिवस सुद्धा खूप छान मनापासून सेवा करायची आहे, तुम्ही सुद्धा करा. मनोभावे श्रद्धेने अक्षरशः म्हणतात ना, स्वतःला झोकून द्या त्या 7 दिवसांमध्ये सर्व सेवा करण्यामध्ये. आणि ज्यांच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे ते नक्कीच प्रहर सेवा अटेंड करा, यज्ञ याग तिथे करा आणि सोबत आपल्या मुलांना, परिवाराला सुद्धा घेऊन जा. मिस्टरांना सुद्धा संध्याकाळी प्रहर सेवेला जाण्यासाठी सांगा. ते असेल तर 15-20 मिनिटं सेवा असते प्रहर सेवा, पण ती प्रहर सेवा आयुष्याचं खूप मोठं सोनं करते, खूप मोठे दोष आपले दूर करत असते, म्हणून सांगते आहे. तर मंडळींनो, आज पहिला दिवस आहे आपल्या पारायणाचा. आज आपले सुरुवात पहिल्या दिवसाचे 1 ते 9 अध्याय सगळ्यांचे वाचून झाले असतील, माझे सुद्धा झाले आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आता आजपासून, आज आता आपला कुठला केंद्रामध्ये बघेल तर आज सकाळी 8:30ची आरती झाली केंद्रामध्ये, त्याच्यानंतर प्रहर सेवेला देखील सुरुवात झालेली आहे. आता मी सुद्धा प्रहर सेवेला नाव दिलेलं आहे, त्यामुळे मी आता दुपारून प्रहर सेवेला जाणार आहे. त्यामुळे आज लवकर आपला व्हिडिओ चॅनलवरती येत आहे. तर मंडळींनो, आता श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचनाने काय काय आपल्याला फलश्रुती मिळते हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर मंडळींनो, गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे ना, 5वा वेद मानला गेला ग्रंथ आहे. आपले परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात की ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात संकट, अडचणी, त्रास सुरू होतात आणि त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करायला कोणी सुद्धा नाही आहे, तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कोणी मार्गदर्शक नाही आहे आणि अक्षरशः डोक्यावरती अक्षरशः पूर्ण म्हणतात ना संकटांचा भडीमार झालेला आहे, मग ते कुठले पण संकट असेल, अडचणी असेल, ते सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजेच काय, सरळ सरळ श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसीय पारायण करायचं आहे. तुम्हाला जर कोणी वाली नसेल, समजवणारा, सांगणारा किंवा आधार देणारा नसेल, कोणी अडचणीतून बाहेर काढणारा नसेल,
तर सरळ सरळ स्वामींना शरण जावं, दत्त महाराजांना शरण जावं, रोज नित्यसेवा करावी, पंचमहायज्ञ करावा, कुळाचार करावा आणि त्याच्या सोबतीला आपण जेव्हा मनातील किंवा जेव्हा संकटी अडचणी येतील किंवा जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल त्यावेळेस आवर्जून सांगेल मी, सरळ तुम्ही 7 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचा पारायणाचा संकल्प सोडावा आणि पारायण करावं. नक्कीच तुम्हाला दत्त महाराज स्वामी महाराज योग्य मार्ग दाखवतात, त्यांच्या संकटातून तुम्हाला अलगदपणे बाहेर काढतात. हे शास्त्रोक्त सत्य आहे म्हणून सांगते. आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाने काय होतं तर आपले पूर्वकर्म, पूर्व सुकृत, आपले संचित, आपले प्रारब्ध, आपले कर्म, आपले म्हणतात ना किंवा जे काही क्रियामान आहे, शाप आहे, तळतळाट आहे, पितृदोष आहे, या जन्मी केलेले मागच्या 7 जन्मी केलेले जे काही आपले कर्म आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं तर आपण काही पाप केलं, काही पुण्य केलेत मागच्या 7 जन्मामध्ये आणि या जन्मामध्ये सुद्धा आपण जन्मल्यापासून त्या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यानंतरच आपल्या सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये यश आणि अपयश प्रत्येक गोष्टीमध्ये ठरत असतं. त्यामुळे आपल्याला जर आपल्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टीमध्ये आपल्याला यश हवं असेल तर आधी आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व पूर्वकर्म जे काही मी तुम्हाला आता सांगितलं ते सगळं काही दोष दूर होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात पितृदोष जर तुम्हाला असेल, प्रखर पितृदोष असेल तर सांगायलाच नको. तुम्ही कितीही मेहनत कष्ट करा, तुमचे दोष दूर होणारच नाहीत. काही केलं होणं ते सेवेचं तुम्हाला फळ देखील प्राप्त होणार नाही. कारण की तुमचे पितृदोष म्हणजे काय, तुमचे गेलेले पूर्वज जे आहेत ते तुमच्यावर नाखुश आहेत. तुम्ही त्यांच्या बाबतीत तुमचे कुठले तरी कर्म बाकी आहेत, गोष्टी बाकी आहेत. तुम्ही त्यांना कुठेतरी नाराज केलं असेल जिवंतपणी किंवा त्यांच्या काही इच्छा अपुऱ्या असतील किंवा तुम्ही त्यांचे काही विधी पार पाडले नसतील किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही त्यांचं योग्य पद्धतीने विधी करत नसाल, त्यांना जेव घालत नसाल, त्यांचा विसर पडला असेल तर नक्कीच प्रखर पितृदोष तुमच्या मागे लागतोच म्हणजे लागतोच. आणि खरंच सांगते आपल्या परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा सांगतात की ज्या वेळेस तुम्ही स्वामी मार्गात येतात, ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण करता, नित्यसेवा करतात, त्यावेळेस तुमची जन्मकुंडली कितीही खराब असू दे, तुमचे ग्रह कितीही फिरलेले असू देत, सगळं काही ठीक करण्याचं काम ही तुमची नित्यसेवा, पंचमहायज्ञ, कुळाचार आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतं. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त याच्यावर भर द्यायचा असतो. इतर कुठेही काही फिरण्यापेक्षा सरळ सरळ फक्त नामस्मरण आणि सेवा आणि पारायण याला जास्त महत्व द्यावं. कारण की मागच्या 80 वर्षातल्या म्हणजे कितीतरी मागच्या 80 वर्षामध्ये बघायला गेलं तर कितीतरी करोडो लोकांचा हा अनुभव आहे आणि त्यांना गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाने पारायणाने अनुभव आलेले आहेत. आणि सगळं काही दोष दूर करण्याचं, घरातलं वास्तू दोष असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, सगळं काही दूर करण्याचं आणि आपलं शरीर सुद्धा शुद्ध करण्याचं काम हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतं. म्हणून सांगते की नक्कीच प्रखर पितृदोष दूर व्हावा वाटत असेल तर सरळ सरळ श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं आणि पितरांबाबतीत आपले जे काही विधी आहेत, जे काही आपले कर्म आहेत, आपले जे काही कर्तव्य आहे ते सगळं वेळोवेळी पार पाडत जावे. म्हणून त्यासाठी रोज पंचमहायज्ञ सुद्धा करणं खूप गरजेचं असतं. त्याच वेळेस आपले हळूहळू पितृदोष म्हणजे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आपण जे काही मेहनत कष्ट करतोय प्रामाणिकपणे त्याचं फळ आपल्याला मिळायला सुरुवात होत असते. म्हणून सांगते आहे की हो, गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाने पितृदोष दूर होतो. अक्षरशः मागच्या 7 जन्मीचे सुद्धा आपले पाप, ताप, शाप, तळतळाट सगळं काही दूर होतं. सगळे काही वाईट कर्म सुद्धा केलेले आपले दूर होतात, त्याचे दोष दूर होत असतात. म्हणून नक्कीच आवर्जून जेव्हा केव्हा वेळ मिळेल, मन असता पवित्र सदा काळ वाचावी गुरुचरित्र ही म्हण त्यासाठीच आहे म्हणून म्हणते आहे. आता घरातल्या महिलांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन जास्तीत जास्त प्रमाणात का करावं? आता मी एक सांगते, ज्यावेळेस तुम्ही बघा केंद्रामध्ये एकदा नजर फिरवा, ज्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाताल दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात, त्यावेळेस बघा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात महिला भगिनी ज्या आहेत त्या पारायणाला बसलेल्या असतात. कारण की कसं आहे, पुरुषांना थोडा वेळ कमी भेटतो, कारण की पुरुषांना जॉब आहे किंवा कधी कधी त्यांचा टायमिंग फिक्स नसतो जाण्याचा येण्याचा. त्यांच्या बघायला गेलं तर घरातल्या कर्तपुरुषांच्या डोक्यावर खूप जास्त प्रेशर सुद्धा असतो, कारण की त्यांना सगळं काही रहाटगाडं संसारात चालवायचं असतं. कुठेतरी पुरुषांना सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून सांगते आहे की ते घराच्या बाहेर जातात, 7-7, 8-8 घंटे बाहेर असतात म्हणजे मजा मस्ती करतात असं नाही. ते सुद्धा आपल्या घरातील आपल्या म्हणजे आता आपण बायको असेल, मुलं असेल, आई वडील असतील, सगळ्यांचं त्यांना करायचं आहे, सगळ्यांचं त्यांना नियोजन लावायचं आहे. शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना मार्गी लावायच्या आहेत. हे सगळं टेन्शन त्यांच्या डोक्यावर 24 तास चालू असतं. त्यामुळे त्यांना थोडंफार आपण त्यांना बघायला गेलं तर कुठेतरी सेवा करतायत ठीक आहे, पण त्यांना मोठमोठे पारायण करणं 2-2 अडीच तास एका ठिकाणी बसून राहणं शक्य होत नाही जॉबमुळे. आणि महिलांना सुद्धा मी कमी नाही लेखणार, महिला सुद्धा आज खांद्याला खांदा लावून पुरुषांसोबत उभ्या आहेत, त्या सुद्धा जॉब करतात, त्याचही सगळं काही करतात आपल्या संसारासाठी, घरातल्या व्यक्तींसाठी. पण मी एक सांगेल की बा
ज्यावेळेस घरातली महिला ही अध्यात्माला जास्त थारा देते, अध्यात्माला महत्व देते, घरामध्ये नामस्मरण करते, सेवा करते आणि घरातल्या त्या एकट्या बाईनी केलेल्या सेवेचं पुण्य पूर्ण कुटुंबाला मिळत असतं. म्हणून आपले परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात की घरातली एक व्यक्ती जरी स्वामींची सेवा करत असेल, अध्यात्मात असेल, नामस्मरण करत असेल, पारायण करत असेल, नित्य सेवा करत असेल, तरी सुद्धा अख्खं कुटुंब तारून निघतं आणि सगळ्यांना संरक्षण प्राप्त होतं, त्या कुटुंबाला संरक्षण प्राप्त होतं. म्हणून घरातल्या महिलांनी वेळात वेळ काढून जास्तीत जास्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं. आता श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने नवरा बोलत नाहीये, नांदवत नाहीये, हे सुद्धा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात. नंतर मुलं असे, मुलांच्या बाबतीत जे काही प्रश्न असेल, समजा किंवा तुम्हाला मुलांच्या बाबतीत किंवा मुलं ऐकत नाहीये, हट्टीपणा करतायत, वाईट मार्गाला लागले आहेत, त्यांना व्यवस्थित बघायला गेलं की योग्य संस्कार त्यांच्यावर होत नाही आहेत किंवा ते नीट ऐकत नाहीत, त्यांना अभ्यासात कमी आहेत, या सगळे प्रश्न मार्गी लागतात महिलांच्या सेवेमुळे. मुलांना सुद्धा करायला लावायचे थोडेफार नामस्मरण वगैरे, पण मोठमोठे पारायण जे ते घरातल्या महिलांनी आवर्जून करावी. त्यानंतर आहे ते म्हणजे काय, घरावर आर्थिक कर्ज वाढत चाललेलं आहे, आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, त्यासाठी सुद्धा महिलांनी नक्कीच सेवा कराव्या, जास्तीत जास्त पारायण करावं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं. घरामध्ये आपोआपच पारायण झाले, सेवा सुरू झाल्या की आपोआप घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते, सर्व डोक्यावरचं कर्ज निवारण यासाठी योग्य मार्ग देखील सापडत जातात. त्यानंतर ते म्हणजे घरातल्या व्यक्तींना योग्य नोकरी असेल, मुलांना शिक्षण असेल, कुठल्या तरी चांगल्या स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य ती त्यांना मार्क मिळणे असेल, त्यांनी अभ्यास करावा, त्यांनी मेहनत कष्ट करावी, पण कुठेतरी त्यांना ती अध्यात्माची जोड देण्यासाठी वेळ नसेल समजा, तर नक्की घरातल्या महिलांनी जर ह्या सेवा केल्या तर नक्कीच त्यांना सुद्धा त्याचं फळ मिळू शकतं. आणि म्हणतात ना, महिलांनी कुठलीही सेवा करा, त्याचं अर्ध फळ आपल्या कुटुंबाला आणि आपल्या नवऱ्याला मिळत असतं. म्हणून सांगते आहे की जास्तीत जास्त सेवा नक्कीच करावी आणि आपल्या कुटुंबाला तारण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला संरक्षण प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या घरातले, आपल्या मिस्टरांचे कुठले प्रॉब्लेम्स असतील, मुलांचे कुठले प्रॉब्लेम्स असतील, आपल्या स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असतील, ते सगळं काही दूर करण्याचं काम हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतं. म्हणून सांगते की आवर्जून महिलांनी जास्तीत जास्त सेवा करावी. आणि महिलांसाठी मी सांगेल की नक्कीच सेवा जास्तीत जास्त का करावी, कारण की पितृदोष हा पुरुषांना फक्त त्यांच्या घरचाच असतो आणि महिलांना माहेर आणि सासर दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त सेवा नक्कीच कराव्या, जेणेकरून आपल्या घरात जर आपण अध्यात्माला जर स्थान दिलं, आपण जास्तीत जास्त सेवा केली तर आणि काय काय घरामध्ये बघा, मिस्टर वाईट मार्गाला लागलेले आहेत, व्यसन आहे किंवा घटस्फोटापर्यंत गोष्टी केलेल्या आहेत, नांदवत नाही आहेत, हे जे काही प्रश्न असतात ते सगळे काही सुद्धा दूर होऊ शकतात. स्वामी महाराज सगळं काहीतरी निमित्त घडवतात, असं काही त्या तुमच्या सेवा जास्तीत जास्त झाल्याने असे काही निमित्त, अशा काही गोष्टी फिरवतात, अशा काही गोष्टी घडवून आणतात की नक्कीच सगळं काही ठीक होऊन जातं आयुष्यामध्ये. म्हणून सांगते आहे की जास्तीत जास्त सेवा करा, जास्तीत जास्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा, नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार. हे आपला परमपूज्य गुरुमाऊली सांगितलेलं आहे. आणि परमपूज्य गुरुमाऊली हे पण म्हणतात, प्रत्येक वर्षी 7 श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर केले किंवा प्रत्येक महिन्याला एक जरी पारायण केलं गुरुचरित्र ग्रंथाचं आणि सप्ताह काळात जर जास्तीत जास्त सेवा केली तर कुठलेच प्रश्न तुम्हाला राहणार नाही शिल्लक मांडण्यासाठी किंवा कुठेही विचारण्यासाठी. म्हणून सांगते त्याचे उत्तर तुम्हाला आपोआप मिळतील. ही अशी प्रभावी सेवा आहे, नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना स्वामी कृपा प्राप्त होईल आणि दत्त कृपा प्राप्त होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.